पण भयाच येणार निवडून. कामं तशी केलीत त्यांनी. तुम्हाला काय वाटतं कोण होईल आमदार मग? मला तेच साहेबच वाटते, साहेबालाच करावं वाटतं. भरपूर फायदा झाला आहे प्रत्येकाला. आमच्या गावामध्ये तर भरपूर योजना दिलेल्या आहेत. प्रत्येक कुटुंबाला मागल त्याला सिंचन विहीर दिलेली आहे, घरकुल दिलेले आहेत, गोठे दिलेले आहेत. गावामध्ये रस्ते पाणी पुरवठा सोय झालेले आहेत. पुन्हा आरो प्लॅन झालेले आहेत. निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजीभाई पाटील निलंगेकर आहेत. आपण निलंगा मतदारसंघाच्या जनतेचा कौल गेली 8 दिवसापासून घेत आहोत. वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन जनतेचं मत आपण घेत आहोत. येणारी विधानसभेचं जे राजकीय आखाडा आता तापलेला आहे त्याच अनुषंगाने आपण निलंगा तालुक्यातील बेंडगा या गावामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी या चौकात काही मंडळी बसलेली आहेत. आपण त्यांना सुद्धा विचारणार आहोत की सध्या हे विधानसभेचा वारा आहे आणि आमदार कोण. काय सांगाल, काय परिस्थिती आहे शेतात? काय पीक आता बरं आहे का? सगळे व्यवस्थित आहे. सोयाबीन काढलो का? अर्ध काढलो, अर्ध राहिले. बर, काय म्हणते आता विधानसभा आहे, मतदान आहे, मग येणारा आमदार कोण असणार आहे? आमदार संभाजी पाटील. का बर, कशासाठी? कामं तशी केलीत त्यांनी. बर, काय कामं केलेत तुमच्या गावासाठी? शिल्लक राहिलेच नाही असं झालं. काम कोणते रस्त्याचे बघा, शेतीतले कोणते काम, मानधन सगळं व्यवस्थित फुलाले. ज्येष्ठ नागरिकासाठी काही कामं केलीत का? काय पगारी केलेत? पगारी केलेत का? बर. आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाला भावाचा एक विषय सध्या चालू आहे. केंद्राची मर्जी राहिली. बाहेरून जसं वातावरण तसं करतील आता ते. बर, काय म्हणता मग, काय करता तुम्ही? शेतीच करता. बर, झालंय शेतातलं सगळं? झालंय. काय संभाजी भैया आता आमदारकीला थांबत आहेत पुन्हा एकदा? पहिला अगोदरच आमदार आहेत, मग आता त्यांना निवडून देणार आहो का दुसरे आणखी कोणी भावी भरपूर आहेत? त्यांना द्यायचं निवडून. त्यांनाच निवडून द्यायचे. का बरं, त्यांनी काय एवढं केलंय? का धंदे केल्यात, काम हे ते कोणचं दे इथले हायलिंगच आपले देव होते. बर, तुम्हाला काय वाटतं कोण होईल आमदार मग? मला तेच साहेबच वाटते, साहेबालाच करावं वाटते. कोणते साहेब? संभाजी भैया, अशोक भैया, अजून? संभाजी भैयाला करावं वाटते. मी आपल्या तालुक्यातला माणूस त्यांनाच देव वाटते आम्हाला. बर, ते कसं आहे, आपल्या तालुक्यात माणूस दुसरा कोणी बी नाही. आता इथं येऊन करणार आहे म्हणजे त्यांनीच आहे. त्यांनाच आपण देऊ, मतदान देऊ, त्यांच्या मागे राहू सगळे. बर, एकंदरीत आपण पाहिलं की येथील जी मंडळी आहेत आपण त्यांना विचारलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आमदार कोण आहे. आणखीन मंडळी आपल्यासोबत आहे, आपण त्यांना विचारूया काय परिस्थिती आहे आणि आता राजकीय नेमकं त्यांनी तुमच्या गावासाठी, तुमच्या तालुक्यासाठी कुठल्या योजना आणल्या आहेत? आमच्या गावासाठी पण तालुक्यासाठी पण भरपूर योजना आणलेल्या आहेत. कुठल्या योजना आणलेल्या आहेत? बरेच योजना आहेत. पुन्हा बहीण लाडकी योजना आणली, पुन्हा कामगार अशी भरपूर योजना आणली. बर, तरुण म्हणून कशा पद्धतीचा तरुणांना या गेल्या 10 वर्षामध्ये संभाजी पाटील निलंगेकर आमदार झाल्यापासून फायदा झालेला आहे? भरपूर फायदा झाला आहे प्रत्येकाला. आमच्या गावामध्ये तर भरपूर योजना दिलेल्या आहेत. प्रत्येक कुटुंबाला मागल त्याला सिंचन विहीर दिलेली आहे, घरकुल दिलेले आहेत, गोठे दिलेले आहेत. गावामध्ये रस्ते पाणी पुरवठा सोय झालेले आहेत. पुन्हा आरो प्लॅन झालेले आहेत. बेंडगा ते माकणे हा पानंद रस्ता काम केलेला आहे त्यांनी. बेंडगा ते गुंजळगा हा रस्ता केलेला आहे. अशा बऱ्याच योजना त्यांनी आमच्या गावासाठी, तालुक्यासाठी दिलेल्या आहेत बहिणी. आता भैयाच्या विरोधात बरेच जण इच्छुक आहेत. थांबले इच्छुक, पण भयाच येणार निवडून. बर, एकंदरीत आपण पाहिलं की इच्छुक भरपूर आहेत, परंतु संभाजी पाटील निलंगेकरांनी जे काम केलं आहे त्याच्यामुळे ते कायम तेच आमदार राहतील. मामा, नाव काय तुमचं? माझं नाव तानाजी. काय करता तुम्ही? शेती करतो. शेती करता. काय शेतीतलं बरं चाललंय का? बरं आहे की. आता विधानसभा आहे, मतदान होणार आहे, काय म्हणतात आमदार कोण होणार आहे? आमदार आमचं संभाजी भैया. संभाजी भैया. का बरं? आहेत काम गोरगरिबाचे भरपूर आहेत, गोरगरिबाच्या पाठीमागे उभा राहणारा नेता म्हणजे. तुमच्या गोरगरिबासाठी कुठल्या योजना, कुठला विकास झालाय का गेल्या 10 वर्षामध्ये? झालं, सारखंच योजना येते आमच्या इथे. कुठल्या योजना येतात? कुठलीही थोडी आरोग्याची असू द्या, पुन्हा परत रस्त्याचा आहे, तर नाल्यावरचा आहे, लाइटिंगचा आहे. यावेळेस लोक म्हणले संभाजी भैयाला बघता आम्ही, त्यांना आता एवढेच घरी बसवणार म्हणले म्हणणारे म्हणतेच केले बघा. ते असू द्या, आम्हाला संभाजी भैयानं कमी केलेलं नाही.
आपण पाहिले की ज्येष्ठ मंडळी सुद्धा या ठिकाणी सांगत आहेत की आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी गेल्या 10 वर्षात अनेक विकास कामं केलेली आहेत आणि त्याच्या जोरावर ते पुन्हा एकदा आमदार होतील. तरुण मंडळी या ठिकाणी आहेत. काय तरुणांच्या भावना आहेत, कशा पद्धतीने विकास झालाय आणि आपण काय सांगाल? भैयासाहेबांनी आमच्या गावासाठी तर भरपूर निधी देऊन भरपूर विकास झाला. कुठल्या शिल्लक योजना राहिलेल्या नाहीत आमच्या गावात. तर यंदाचे निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजीभाई पाटील निलंगेकर आहेत. तरुणांसाठी काय केलंय आमदार साहेबांनी? आमदार साहेबांनी तरुणांसाठी मुख्यमंत्री मधून ते जे आपली योजना निघाल्या त्याच्यासाठी पण दिलेल्या योजना केल्या. गावासाठी भरपूर विकास केलेला आहे, निधी भरपूर दिलेला आहे. आमच्या गावामध्ये सिंचन विहिरी असो, गोठे असो, परत लाडकी बहीण योजनेमार्फत 135 लोकांचे, परत जे वयोवृद्ध लोकांसाठी ज्या पगारी आहेत त्यामध्ये भरपूर 65 लोकांचे, म्हणजे आमच्या गावात प्रत्येक घरांची 1-1, 2-2 योजना पोहोचलेली आहेत. आता त्यांच्या विरोधात 4-4, 5-5 इच्छुक उमेदवार आहेत आणि संभाजीभाई एकटे आहेत. मग काय परिस्थिती असणार आहे? काय नाही, कितीही जर विरोध असले तर संभाजीभाई विकास कामांच्या जोरावर 100% निवडून येणार आणि संभाजीभाईंना भरपूर लीड येणार. भैया आमदार होणार यंदाची. ठीक आहे. काय परिस्थिती आहे, काय सांगाल? तुमच्या गावचा कसा विकास झाला आणि तरुणांमध्ये काय बदल झाला गेल्या 10 वर्षामध्ये? आमच्या गावचाच नाही तर पूर्ण तालुक्याचा विकास भैयामुळे झालेला आहे. भैयामुळे इतर कुठलाही उमेदवार पुढे टिकणार नाही आणि भैयाचे जे काम करण्याची वृत्ती आहे किंवा भैया माझे पालकमंत्री किंवा माजी मंत्री असल्यामुळे भैयाच्या समोर कुणाचीच असं काम करण्याची हे नाही. 4-4, 5-5 इच्छुक उमेदवार आहेत. इच्छुक उमेदवार तर असणारच, विरोधक राहणार, परंतु संभाजी भैयाशिवाय पर्याय नाही. एकंदरीत जी विकास कामं केलेली आहेत त्या विकासाच्या जोरावर आपण पाहतोय निलंगा तालुक्यातच नव्हे तर मतदारसंघात आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचं एकंदरीत लोकांच्या मतानुसार पारडं जड दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटतंय, कोण आमदार असेल? आमदार म्हणजे आता आमच्या तालुक्यासाठी आणि वरी बी तिथे मंत्रिमंडळात त्याच्यात सारे प्रश्न मांडायला असं डेअरिंग मध्ये माणूस कसा उभी माणसं मी आमदार नावाला घालून तुम्ही जमत नाही. तिथे बी आपली काहीतरी डेअरिंग पाहिजे, तिथे ऐकणारे लोक पाहिजे, तिची पावर असल्याशिवाय उभा आम्ही तिथे बी सांगितलं ते म्हणाय साहेब गरीब बोले दाडे आले अशी अवस्था वाटली. म्हणून संभाजी पाटलाच महत्वाची आहे, तिथं त्यांनीच पाहिजे, त्यांच्याशिवाय काही होऊ शकत नाही. मग आमदार आम्ही कोणी होणार आहेत, पण झाले तर त्यांचं काही वर्चस्व पाहिजे आणि तालुक्याला कामं करण्यात पाहिजे, बघणं लक्ष ठेवणं कारण माझं एक आपल्या तालुक्यासाठी पाहिजे. बर, तुम्हाला काय वाटतंय आमदार संभाजी पाटील निलंगेकर? अहो मामा सांगा, काय तुम्हाला जे वाटतं, तुमच्या मनातला आमदार कोण आहे? भैया साहेब. कशासाठी? तुमच्या गावात काही विकास पोहोचलाय का? आमच्या गावाला लई विकास पोहोचले. बांधकाम कामगारच्या योजना आणले, रोजगार हमीची योजना आणली, त्याच्यातून पुन्हा हे लाडकी बहीण योजना आणली. भैयामुळे असे बरेच विकास झाले, घरकुलं मिळाली आम्हाला गोरगरिबाला. मग याच्यामुळे भैया साहेब मुळे आम्ही आनंद आहोत. भैया साहेबच आमदार हो आमची इच्छा आहे. एकंदरीत आपण या बेंडगा गावामधली परिस्थिती पाहिली असता एकही माणूस असा दिसला नाही की जो असा म्हणत नाही की संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात दुसरे जे उमेदवार आहेत ते टिकू शकतील असं म्हणत नाही. आणि एकंदरीत पाहता या गावामध्ये आपण आल्याच्या नंतर संभाजी पाटील निलंगेकर यांचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे.